आणि आता बातमी मराठी माणसाची मान अभिमानानं पुन्हा उंचावणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झालाय। राज्यातील 11 तर तमिळनाडूतील 1 किल्ला आता जागतिक वारसा स्थळ असणार आहे। रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी या किल्ल्यांना स्थान देण्यात आले। तर मुख्यमंत्र्यांनी नेमकी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण फोनवर ऐकणार आहोत। आपल्या सर्वांकरता अतिशय ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे। खरं म्हणजे किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड याच्यासहित साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे 12 किल्ले युनेस्को करता नॉमिनेट केले होते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 20 वेगवेगळ्या देशांना मतदान करायचं होतं आणि या 20ही देशांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरता मतदान केलं आणि एकमताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत। मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता, मराठी माणसाकरता, हिंदुस्थानकरता, छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे, अतिशय गौरवाचा हा क्षण आहे। आणि म्हणून मी संपूर्ण भारतवासियांचे आणि महाराष्ट्रातील 14 कोटी लोकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो। विशेष आभार देशाच्या प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे मानतो। आणि त्यासोबत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमचे मंत्री सांस्कृतिक कार्य आशिष शेलार असतील, आमचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे असतील, यांनी देखील अतिशय चांगली कामगिरी केली। यासोबत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, केंद्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य विभाग यांनी आपल्याला मदत केली। मी स्वतः सगळ्या जे काही ॲम्बेसेडर्स आहेत वेगवेगळ्या देशांचे त्यांच्यापर्यंत संवाद साधला आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये चांगली मदत केली। आणि म्हणूनच आपण अशा प्रकारचा हा एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी करून घेऊ शकलो। म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो। तर मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घडामोड। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले।